पाहिजे फक्त बस, बाकी काय नाही. आणि आम्ही काही त्याच्यात काही वेगळं काहीतरी असेल कसा विषय तो असा आहे जे शासनाने सांगितलं आहे का आपल्याला 2 मिनिट त्याच्यानंतर 2 4 आपण 4 माणसांनी किमान झाला. आणि प्रत्येक महिन्याला जे मासिक मीटिंग असते जेवढे काही मेंबर लोक आपण जे प्रतिनिधी निवडून दिले आहे ग्रामपंचायत बरोबर प्रत्येकाला नोटीस जाते 2-4 दिवसा अगोदर मीटिंग आहे ना. तर प्रत्येक वार्डामध्ये काही ज्या काही समस्या आहे त्या मेंबरना आपल्या एकत्रित करून सगळे तुमचं मांडून जे काही म्हणणं आहे तो मांडण नाही गोष्ट म्हणजे बरोबर आहे. सरपंच साहेब बरोबर आहे. यांच्यावर एकच प्रश्न आहे, म्हणजे तुम्ही तुमचं पण उत्तर द्या मला. याच्यावर एकच प्रश्न आहे, तुम्ही म्हटलं की बाबा मासिक सभेमध्ये जे निवडून आलेले जे मेंबर आहे वार्ड मेंबर त्यांची मिटिंग असते, आमचा त्याच्यात काही समावेश नसतो आणि आम्ही त्यांना तक्रार देऊ शकतो. आता एक तक्रार आम्ही धरड हे जे आमचे मी त्या आमचे वार्डाचा मेंबर आहोत त्यांना आम्ही तक्रार दिली. ओके. आणि तक्रार अशी दिली किंवा आमचे जे घरापाशी जे विहीर आहे त्या विहिरीच्या शेजारी जी एक नाली जाते ते नालीचं कुशीला उंदरानं खड्डे केले त्या नालीचं पूर्ण पाणी किडे वगैरे ह्याच्यात जाते. त्याचा एक व्हिडिओ पण आपल्या 3 नंबरच्या ह्याच्यावर टाकलेला आहे. ठीक आहे. आता त्यांना तक्रार केली ते त्या सभेत हजर नाही आहे किंवा ते त्या ग्रामसभेत त्या मासिक सभेत हजर नाही झाले तर आमचे प्रश्न तर म्हणजे ते तर पूर्ण त्यांच्यावर आम्ही काय बनवलो समोर नाही. पण असा कोणता नियम नाही आहे ना तुम्ही प्रत्येक महिन्याला मीटिंग लागणार. सरपंच आपल्या अधिकारामध्ये विशेष ग्रामसभा बोलून त्याच्या म्हणण्यानुसार होऊ शकतो. अदरवाईज नाही. सरपंच साहेब मॅक्सिमम गावाच्या विकासाचा तेव्हा तो एकत्र महाराष्ट्र अधिनियम ग्रामसभा नियम हा म्हणतो की बाबा गावाच्या विकासासाठी मॅक्सिमम किती पण त्याचा काही लिमिट नाही. लिमिट आहे प्रत्येक महिन्याला घेता येईल. त्याच्यासाठी एकत्र होऊन कुठेतरी कार्यरत आपण फक्त म्हणतो गावाचा सर्वांगीण विकास करायचा आहे. लिहिण्यापुरतं वाचण्यापुरतं बरं वाटते. त्याच्यासाठी सगळ्यांना एकजुटीने मेहनत करावी लागेल तेव्हा सगळ्यांना शब्द घडत. आपण लिहायला बरं वाटते ना. गावाच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी कुठंतरी आपण सगळे एकत्र आलो पाहिजे. एकामेका जसं मी तुम्हाला समजून घेतो तुम्ही मला समजून घेतलं पाहिजे तेव्हा हे साध्य होते नाही तर अदरवाईज काय बरोबर. प्रश्न झाला. माझा प्रश्न एक असा आहे माझ्या गावचे उपसरपंच आहे माझ्या गावचे मेंबर आहे. सरपंच साहेबांना अगर मी म्हणलं का साहेब माझ्या गावात काम नाही होत आहे साहेब का म्हणते तुमच्या गावात उपसरपंच दिला आहे ना. तुमच्या गावात उपसरपंच दिला अरे झाला माझ्या गावात उपसरपंच दिला आहे तुम्ही ना. पण त्याच्या उपसरपंचाने अगर अधिकार राहिला असता तर त्यांना केलं असतं. पण सरपंच साहेब पण ते उपसरपंच तुमच्या गावात दिला अरे नाही दिलं असतं त्याला मेंबर ठेवायला पाहिजे नव्हतं. काय द्यायला पाहिजे नव्हतं. आम्ही तर म्हणत नाही ना त्याला बऱ्याच उपसरपंच देऊन द्यायला पाहिजे नव्हता. विषय असा नाही होत तर तुमच्या गावात उपसरपंच दिला हा विषय नाही होणार. नाव फक्त उपसरपंच दिला फक्त एक डबडी देऊन बोललाय हे तुला नितीन मॅडम हे बोललाय सुनील भाऊ का तुमच्या गावात उपसरपंच दिला. भाऊ माहिती का आज आमचे डोळे झोपले नाही. माझ्या गाव एवढं मागं नसतं गेलं. आज माझं गाव पूर्ण मागं गेला. मी स्वतः गावाने पाहून सगळे मागं गेला. गावची शाळा आज कशी झाली आहे नाली बिलगावच्या घरापाशी खोदून सगळ्यांनी एका महिन्यापासून पडलेली आहे. त्या मुरमाच्या गाड्या कोणते काम सांगा मॅडम अगर होत नसेल तर आमच्याकडे नाही होणार. आम्ही पक्षपाती करतात हे आम्ही कागद देतो आणि तुम्ही 10 लाखाची शाळा बनवली 10 लाखाचे काम की नाही त्या शाळेला हे म्हणायचं आहे की त्याने शाळा बांधलेली रीती काय आहे ते रस्ता बांधलेली रीती नाही का त्याने. मॅडम प्रोसिजर आहे ना त्याला हे करा ठेकेदार लावा 10 लाखाच्या काम दिलेलं आहे ना 10 लाखाचे काम की नाही सगळं बोलणं आपल्याला ऐकायचं. आज तुम्हाला ऐकायचं आहे आज तुम्हाला हेच करायचं आहे. भाऊ आम्ही आम्हाला असं वाटते तुमच्या गावामध्ये ज्या नाल्या आल्या ना काल मी बाजारात आलो नाल्या पाहिल्या मी ना माझ्या गावात एक नाली नाही. म्हणजे आज असं वाटतं डोळ्याला पाहून नाही का चालू आहे गावामध्ये एका 1 मीटर की नाली नाही करता आली वराड्या तुला चपल्या नालीचं काम घेतलं म्हणजे मागे तुला कोण काम निवडून केले भाऊ फक्त भाऊ आमच्या गावात नाल्या नाही आलाय का
member आहे. आम्ही स्वतः काम करतो आहे. वो गांधी का 10 लाख का काम है, 10 लाख का काम है, जाओ वो हिसाब से काम भी नहीं है वो वाला। वो गांधी को हाँ, गांधी को बुलाओ या 10 लाख का पैसा तू वो कौन सा 10 लाख का वो भवन बना 10 लाख का काम पूरा होके दिया, इसने किया क्या? एक नालीचं 3 वर्ष टेंडर नाही भाऊ. 10 लाख का काम कौन सा किया वो नालीचं हिसाब हिसाब दो हमको। रोडाचं नाहीये. हा? म्हणजे आम्ही एवढं फेकल्या नाही एवढा आज हा? सिमेंट नालीचं काम चालू आहे, पाईप तुला वापरून- भाऊ आम्ही असा तुझ्या भाव नाही म्हणत का तुमच्या गावात आमच्या ह्या तुझ्या भाव नाहीये हा? पण आम्हाला एवढं फेकल्यासारखं समजलाय, कोणत्या गोष्टीत फेकल्यासारखं समजलाय भाऊ हा? गांधीला बनवलं 10 लाखाचा हिसाब दाखवा आम्हाला इथं. कोणतं काम केलं म्हणून 10 लाखाच्या त्यानं? अरे वराड्यात एवढा पाईप लाईनचा वागुलीत एक तरी पाईप एक टाकला तरी का? पाईपलाईन. आज भीमराव कांबळेच्या घरापासून रोडपर्यंत तरी तुम्ही पाईपलाईन केली का? चला ठीक आहे, ते तरी पाईपलाईन नाही. म्हणजे आम्ही या बडबड करा, घराकडे जा, साला उद्या त्याच्यातच चल रहा आपला कारभार. पाहून घ्यायचे डोळे बघते तुम्ही आले घुमले दाखवले तुम्हाला. अरे घरावर टाका तुम्ही वाघुलीच्या नाव, जसं वराड्यात नाव टाका ते तसं तुम्हाला गावात टाका. समस्या सांगा नको तुम्ही लोक ते एक विचार आहे, त्यानं समस्या सांगितलं तरी वाईट. वाईटच आहे ना, इथं वाईटच पडलं आहे. त्या शाळेची अवतसा जाऊन अरे ते ठीक कणकं लहानते माणूस काय आपले पोरं जाते म्हणून तिच्या बहीण त्याला व्हिडिओ बनवला एक त्या महाविद्या एक गरिबाची पोरगी होती भाऊ. गावात एक गरिबाची पोरगी होती, तिच्यावर तर पूर्ण नाही का असं काचाचा डोर पडला, 14 टाके लागले त्या पुरीले, 14 टाके. एखादी गरिबाची होती म्हणून सहन केलं. अगर लखपतीची राहिली असती आज त्या मॅडमची यायची घेतली नसती का हा? भाऊ असा पुरा हात ज्या पोरीच्या डोक्यामध्ये हा? मॅडम आता जोरात बोला ना, जोरात बोला. आपला सगळ्यांचा पहिला विषय आहे ग्रामपंचायत विकास आराखडा. कोणत्या बाबतीत थोडा आमच्या आपल्या गावात जे काही कामं शिल्लक राहिले असतील ते तुम्ही आमच्यासाठी कळवा. आमच्यासाठी आम्हाला सुचवा. शिल्लक काम गावांतर्गत. हे काम जे विषय आहे ना तो क्लिअरच नाही झाला अजूनपर्यंत. आम्हाला दर महिन्याला विशेष ग्रामसभा पाहिजे म्हणजे पाहिजे बस. त्याच्यावर मला द्या. तुम्ही लेखी स्वरूपात द्या. सरपंच साहेबांच्या अंडरमध्ये ते सरपंच साहेब आता सरपंच साहेब समोर आहे. सरपंच साहेबांनी सांगितलं का गावाच्या विकासाच्या काही करू शकतो ते आता करावं लागणार आपल्याला. आम्हाला दर महिन्याला विशेष ग्रामसभा पाहिजे आणि पाहिजे. तर सरपंच साहेब त्याच्यावर आमची मागणी ही आहे की बाबा तुम्हाला जर वाटते की बाबा नाही दर महिन्याला पॉसिबल नाहीये किंवा ह्या नियमाच्या आढळल्यानं तो दर महिन्याला पॉसिबल नाही, त्याचं फक्त आम्हाला लेखी देऊन द्या. आम्ही त्याच्यावर तो विषय आता तो मांडलाच नाही. तुमचं जे उत्तर येईल त्याच्यानुसार आम्ही पुढे आमची रिक्वेस्ट किंवा आमचं डिस्कशन पुढे करू. आणि दुसरा पॉईंट 3 वर्षात तुम्ही बघते कार्यकाल पदामध्ये आमच्याकडे लक्ष द्या. तुम्ही मोबाईलच पाहताय. आमच्याकडे लक्ष द्या ना. आणि दुसरा पॉईंट म्हणजे वाघोलीचे जे पण लोक आहेत त्याचा पण पॉईंट आहे, वराड्याचा पण हे आहे किंवा पहिली गोष्ट तरी किंवा जे पण ग्रामसभा आता सध्या उरली आमचं तर अर्ध आहे किंवा प्रत्येक महिन्याचा पहिल्या समोर झाली पाहिजे. पण जे आता होत आहे त्या ग्रामसभेची जे नोटीस जे आहे ते दवंडी जे आहे व्हॉट्सअप ग्रुपवर 6 दिवसाआधी आणि 7 दिवसाआधी दवंडीद्वारे आणि 1 दिवसाआधी आठवण राहील म्हणून दवंडी झाली पाहिजे. आता ते होत नाहीये. आम्ही आता अर्ज दिलाय तर आमची अपेक्षा आहे की बा हे जरी किमान तुम्ही केली पाहिजे जेणेकरून जास्तीत जास्त लोकांचा समावेश जो आहे हा ग्रामसभेत होईल. तर अशा 2 मागण्या आहेत आणि त्याच्यावर तुम्ही लेखी उत्तर तुम्ही जर तुम्हाला जर वाटत असेल किंवा नाही किंवा दवंडी देणं पॉसिबल नाही आहे हे कारण आहे तर ते कारण फक्त आम्हाला लिहून द्या. त्याच्यानुसार आम्ही मग तुमच्यासोबत बोलू. तर तेवढं फक्त आमचा विनंती फक्त मान तुम्ही त्याच्यावर लक्ष केंद्रित करा. तर तुझं काही बोलत होतं ना ते आम्ही काय म्हटलं साहेब आपण ते काम बंद केलं बरोबर आहे. रविवारी ते काम पुन्हा सुरू केलं. आम्ही पण देखील लिहिलं आहे की हे काम बंद नाही जेव्हापर्यंत काम प्रॉपर नाही ते काम सुरू केलं. आता मी चालू केलंय कारण बाकीच्या लोकांचा त्रास आहे. आता कुठेतरी खोदून ठेवलंय आपण. अच्छा, म्हणजे काम ऐकून तर घे. ठीक आहे ना, तुझं बोलणं झालं ना, आता ऐकून घे. आता तुम्हाला वाटतंय का मी कुठेतरी ते काम व्यवस्थित नाही करत आहे? मी पुन्हा म्हणजे काय असंच वाटत आहे ना? नाही तुम्ही Proper बोलता बोलता नाही बोलले होते करत. त्यांची की ऐकता. काम प्रॉपर सुरू आहे बरोबर आहे ना. हा, प्रॉपर सुरू आहे. मी म्हणतो ना पण स्वतः प्रॉपर इंजिनियर म्हणतात की काम प्रॉपर सुरू नाही आहे.